नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवा, गावागावात आदर्श शाळा उभारा। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंतांचं शिक्षकांना आवाहन। रत्नागिरी नगर परिषदेला 27 कोटींचा निधी मंजूर, तर महायुतीत श्रेयवादाची चर्चा सुरू। निकृष्ट वीज कामाविरोधात मिऱ्या ग्रामस्थांचा महावितरणवर धडक मोर्चा, केली चौकशीची मागणी। आणि पावसाने मारली दडी, भात रोप सुकू लागली, शेतकऱ्यांची चिंता वाढली। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्तारानं। पुढच्या वर्षी शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावागावात किती आदर्श शाळा निर्माण होतील आणि त्यातून आदर्श विद्यार्थी घडवून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न कसं साकार होईल याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी घ्यावी, असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं। आता सीओ मॅडमने सांगितलं की 10% विद्यार्थी स्कॉलरशिपला पास होत नाहीत। आता हे आत्मचिंतन तुम्ही करू नका, पालकमंत्री म्हणून मी करतो। कारण आमच्याकडनं काही चुका होत आहेत का, आम्ही काही गोष्टी चुकीच्या करतोय का, हे आता आत्मचिंतन व्यासपीठावरच्या मंडळींनी सुरू करण्याची गरज आहे। कारण तुम्ही चांगलं शिकवता, तुम्ही आदर्श आहात म्हणूनच तुम्हाला पुरस्कार दिले जात आहेत। मग तुमच्याकडनं हे घडणार नाही याची मला जाणीव आहे। मग आता आपणच पहिला अभ्यास करू, आपणच पहिली शाळा लावून घेऊ आपली, की आपल्याकडचे 10%च विद्यार्थी फक्त पास का होत आहेत। काल मी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो। सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सोलापूर जिल्ह्यातला एक फार मोठा प्रश्न हा आमच्या माध्यमातून सोडवला गेला म्हणून काही संघटना मला भेटायला आल्या होत्या। आणि संघटना भेटल्यानंतर त्यांनी सगळ्या मागण्या सांगितल्याच, परंतु त्यांनी आवर्जून सांगितलं की भविष्यातली पिढी जर मराठी शाळेमध्ये आली पाहिजे तर सरकारनं काय केलं पाहिजे। आमच्या देखील ह्याच अपेक्षा आहे। सरकारनं काय केलं पाहिजे हे आपण नक्की सांगितलं पाहिजे, पण ते विद्यार्थ्यांच्या उद्धाराचं देखील असलं पाहिजे। आणि ज्यावेळी सोलापूरची एक शाळा मी काल बघितली आणि सोलापूरच्या शाळेमध्ये मला असं जाणवलं की इंग्रजी पटापेक्षा देखील जास्त पट मराठी शाळेमध्ये आहे। याचं फक्त आणि फक्त कारण प्राथमिक शिक्षकांनी दिलेली शिकवण आणि प्राथमिक शिक्षकांचं योगदान। आता शिक्षण सभापती मला एका शाळेचा फोटो दाखवत होते, आता ते शिक्षक इथे आले असतील। त्या शिक्षकांनी शाळा जी बनवली, मला असं वाटतं की त्या गावातली लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विचार देखील करणार नाहीत। एवढ्या चांगल्या पद्धतीची शाळा बनवलेली आहे। म्हणजे आपल्या शिक्षकांमध्ये कल्पकता नाही आहे का? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले कल्पकता असलेले शिक्षक जर कुठे असतील तर ते माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत, हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने 2025-26चा आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार तसंच 2024 ते 26चा आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास साळके यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर सामंत म्हणाले, रत्नागिरीला भारतरत्न पांडुरंग वामन काणे आणि साने गुरुजींसारख्या महान विभूतींचा वारसा लाभला आहे। साने गुरुजींच्या विचारांप्रमाणे विद्यार्थ्यांचं मन आणि हृदय संस्कारक्षम ठेवण्याचं काम शिक्षकांनी करावं।
संघर्षाऐवजी संवादातून प्रश्न सोडवण्याची भूमिका शिक्षकांनी स्वीकारावी असंही त्यांनी सांगितलं. तर तो आदर्श आपल्यासमोर आहे. रत्नागिरीमधल्या साने गुरुजींचा आदर्श आपल्यासमोर आहे. पांडुरंग वामन काणेंचा आपल्यासमोर आदर्श आहे. आणि साने गुरुजींचा आदर्श काय माझ्यापेक्षा शिक्षकांना माहिती आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्राथमिक शिक्षकांनीच साने गुरु शिकवले म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता उद्योगमंत्री होऊ शकला हे देखील मला ठामपणानं सांगायचं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची शिक्षणातली भूमिका ही प्राथमिक शिक्षकांची आहे. प्राथमिक शिक्षकांच्या ताब्यामध्ये मूल गेल्यानंतर एक वेळ आईवडिलांचं ते मूल ऐकत नाही, परंतु प्राथमिक शिक्षकांचं ते ऐकतं. आणि प्राथमिक शिक्षक जे सांगतात जे शिकवतात तेच खरं असतं, याच्या पलीकडची दुनिया नसते, अशा पद्धतीचा भाव त्या मुलांमध्ये असतो. मला मागच्या दौऱ्यामध्ये नंदा शेठ मुरकरनी सांगितलं, CO मॅडमनी सांगितलं, अध्यक्षांनी सांगितलं की या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिलं पाहिजे. अध्यक्ष मॅडम, अशा सोहळ्याला मी एवढ्यासाठीच उपस्थित राहतो कारण मला किंद्रेबाईंची आठवण येते, मला पालकरबाईंची आठवण येते, ज्यांना घाबरून म्हणजे मी आत्ताच CO मॅडमना सांगत होतो की प्राथमिक शाळेतनं हायस्कूलला गेल्यानंतर तसं काही गुरुजींना घाबरायची आवश्यकता नाही, परंतु गुरुजींनी आम्हाला सांगून ठेवलेलं होतं की 5 वाजल्याशिवाय क्रिकेट खेळायचं नाही. आम्ही 3:30 वाजताच क्रिकेट खेळायला सुरू करायचो हायस्कूलमध्ये असताना. पण ते शिक्षक प्राथमिक शिक्षक जर समोर आले तर टर्म्स बॅड बीट घेऊन आम्ही घरात जाऊन लपायचो. एवढा दरारा, आदरयुक्त दरारा प्राथमिक शिक्षकांचा होता. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी शिक्षक शासकीय जबाबदाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असल्याचं कौतुक केलं. शिक्षकांच्या पदोन्नतीपासून आपल्या कामकाजाची सुरुवात केल्याचाही त्यांनी उल्लेख केला. आज आपणाला आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा पुरस्कार मिळतोय. आदर्श शाळा पुरस्कार जो मिळतोय त्याच्यात केवळ शिक्षकच नाही तर माझ्या प्रत्येक गावातले, त्या भागातले सगळे ग्रामस्थ हे खरोखर कर्तव्यदक्ष आहेत आणि त्यांनी शाळेसाठी कसून प्रयत्न केलेले आहेत. आपली शाळा कुठेतरी चांगली व्हावी, नावारूपाला यावी आणि आम्हाला, आमच्या गावाला, आमच्या शाळेला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा यासाठी माझ्या ग्रामस्थांनी कष्ट केलेले आहेत आणि त्याचं आज फलित म्हणून त्यांना आज ते प्रमाणपत्र मिळणार आहे. माझ्या शिक्षकांनी की जे वर्षभर मुलांबरोबर स्पर्धा, अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देत आहेत, मुलांना स्पर्धा परीक्षांना बसवत आहेत आणि हे सगळं करत असताना, इतर कामं करत असताना, अगदी मग शासकीय असतील, प्रशासकीय असतील, ह्या सगळ्या कामांना सामोरं जात असताना आपल्या शाळेचा, आपल्या विद्यार्थ्याचा उच्चांक तसाच ठेवून ते जे या गोष्टींना सामोरं जातात आणि नंतर अशा या स्पर्धा असतात, त्याच्यातलीच ही आदर्श शिक्षक पुरस्कार ही स्पर्धा आम्ही पाहिलं की आदर्श शिक्षक मिळण्यासाठी अक्षरशः लाईन लागलेली असते आणि त्याच्यातून एखादा तालुक्यातून एखादा शिक्षक निवडला जातो आणि हा ज्यावेळेस शिक्षक निवडला जातो त्यावेळेस त्याच्या शाळेची गुणवत्ता, त्याच्या मुलांची गुणवत्ता, त्यांच्या शिकवण्यामध्ये असलेली प्रगल्भता याचा सगळ्याचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो आणि आज माझ्या शिक्षकांना त्या पुरस्काराने गौरवलं जाणार आहे. खरोखरच तुमचं या निमित्ताने मी कौतुक करते. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जिल्ह्यातील 100% शाळा निपुण शाळा घोषित करण्याचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी शिव्यामुक्त शाळा आणि नशामुक्त शाळा हे उपक्रम राबवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आणि हे करत असताना अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे की जगभर आता एक म्हणजे नशामुक्त शाळा असं कॅम्पेन राबवण्याची वेळ आली आहे. तर त्यामुळे याही बाबतीत आपण आपल्या मुलांकडे पूर्ण लक्ष पुरवलं पाहिजे आणि मानसिकदृष्ट्या आणि फिजिकलीसुद्धा शाळेत येण्यासाठी मुलांना सुरक्षित वातावरण आपण कसं देऊ शकू यासाठी आपण एक मिशन अभय म्हणून सुरू केलं यावर्षी की आणि त्यासाठी आपण प्रत्येक केंद्रातल्या 2 शिक्षकांना एक कार्यशाळा घेऊन आपण प्रशिक्षण दिलं आणि त्याला दर महिन्याला एक विषय घेऊन त्याच्यावर आपण काम करणार आहोत. त्याचं आउटकम कसं येतं हे आपल्याला 6 महिन्यांनी थोडं बहुत आपण ॲसेस करू शकू. पण याचा उद्देश एकच आहे की मुलांना चांगल्या वर्तनाची सवय लागावी, सर्व शाळा शिव्यामुक्त व्हाव्यात, सर्व शाळा ह्या नशामुक्त व्हाव्यात आणि सर्व शाळांमध्ये मुलांना आणि मुलींना
दोघांनाही येण्यासाठी सुरक्षित वाटावं असं वातावरण, म्हणजे सुरक्षितता ही फिजिकल सुरक्षितता आणि मानसिकसुद्धा आहे, आणि मानसिक सुदृढता कशी आपण आणता येईल या तत्वावर आपण हा प्रोग्राम केलेला आहे. यामध्ये आपलं सगळ्यांचं सहकार्य हे मोलाचं आहे. कार्यक्रमात शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनीही मनोगत व्यक्त केलं. आज आपण ह्या आदर्श सोहळ्यासाठी, आदर्श पुरस्काराच्या सोहळ्यासाठी म्हणून सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. आदर्श म्हणजे ज्या व्यक्तीचे अनुकरण इतर व्यक्ती करतात, ज्या आदर्श व्यक्ती गुण, कला, विचार यांच्यामुळे प्रेरणादायी ठरू शकते, असे आदर्श व्यक्तिमत्व असलेले हे शिक्षक आहेत आणि त्यांना हा पुरस्कार घोषित होतो आहे. मित्रहो, आपण माहिती आहे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागामार्फत हा दरवर्षी कार्यक्रम शिक्षकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी केला जातो, आणि त्याच्या तालुक्यातून एक अशा प्रकारे 9 जणांचा, 9 शिक्षकांचा गुणगौरव ह्या ठिकाणी साजरा केला जातो, त्यांना प्रोत्साहन दिलं जाते. त्यामध्ये शिक्षण समितीच्या आदरणीय शिक्षणाधिकारी मॅडमच्या अनुषंगाने एक समिती स्थापन केली जाते आणि त्याच्यातून ह्या शिक्षकांचं मूल्यमापन केलं जातं. या शिक्षकांच्या आपण केलेल्या उल्लेखनीय कामगिरी, शाळेचा पट, वाढता उपस्थिती या सगळ्या गोष्टी पडताळून आदर्श शिक्षक पुरस्काराचं शिफारस होते आणि ते पुरस्कार आपणाला ज्यांची नावं झाली आहेत त्यांना आज घोषित झालेले आहेत. उत्कृष्ट अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून आपण अथक परिश्रम घेतलेले आहात. आपण ज्ञानदानाचे कार्य करत असताना सुद्धा आपला त्याग, आपल्या कुटुंबांना सुद्धा कमी वेळ देऊन सुद्धा विद्यार्थी आणि शाळेसाठी जे आपण योगदान दिलेले आहेत, आणि त्याचमुळे हा आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि शाळांचा गौरव करत उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं अभिनंदन केलं. रत्नागिरी नगर परिषदेच्या विकास कामांना मोठा आर्थिक आधार मिळालाय. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे नगर परिषदेला तब्बल 27 कोटी रुपयांचा वैशिष्ट्यपूर्ण निधी मंजूर झालाय. मात्र या निधीच्या घोषणेनंतर विकासा इतकाच श्रेयवादाचाही मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. नमस्कार. आज आपल्या सगळ्यांना अचानक बोलवून एक आनंदाची बातमी देऊ इच्छिते की रत्नागिरी नगर परिषदेसाठी सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि लांजा राजापूरचे आमदार किरणजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून 27 कोटीचा निधी, वैशिष्ट्यपूर्ण निधी 27 कोटीचा प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे रत्नागिरीमध्ये आम्ही आता विकास करू शकणार आहोत. रत्नागिरीचा सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी सन्माननीय पालकमंत्र्यांची नियमित धडपड चालू असते आणि त्यासाठी ते कधीही निधीची कमतरता भासू देत नाही आहेत. आम्ही जे जे प्रोजेक्ट त्यांच्याकडे घेऊन जातो आहे
ते लगेच ते चांगल्या प्रकारे मान्य करतायत आणि त्यासाठी चांगल्या प्रकारे निधीही उपलब्ध करून देत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी 27 कोटी रुपयांचा वैशिष्ट्यपूर्ण निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, पाणी सभापती निमेश नायर, नियोजन सभापती सोहेल साखरकर आणि नगरसेविका प्रीती सुर्वे उपस्थित होत्या. रत्नागिरी शहरामध्ये आठवडा बाजार इथे जे आपलं शॉपिंग सेंटर आहे ते अद्ययावत शॉपिंग सेंटर व्हावं, कारण मेन बाजारपेठेमध्ये असलेलं ते शॉपिंग सेंटर आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ वर्षाच्या आधीच एक चांगला प्लॅन तयार झालेला होता आणि तो शासनाकडे गेलेला होता. त्यालाही साहेबांच्या माध्यमातून, साहेबांच्या प्रयत्नातून 7 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे एक चांगलं अद्ययावत शॉपिंग सेंटर आपण आठवडा बाजारच्या इथे करू शकणार आहोत. त्याचप्रमाणे रत्नागिरी नगर परिषदेमधले जे नाले आहेत, गटारं आहेत, आपण जर बघितलं पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरत होतं आणि त्याचा कायमचा निचरा होण्यासाठी प्रयत्न आमचे चालू होते. त्यासाठीही साहेबांच्या मार्फत निधी प्राप्त झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 5,70,00,000 इतका निधी त्यासाठी, म्हणजे प्रभाग 1 पासून 16 पर्यंत जे नाले रस्त्यालगतचे आहेत ते दुरुस्त करण्यासाठी किंवा जे पूल आहेत तिथे छोटे पूल ते दुरुस्त करण्यासाठी निधी साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सांगितलं की या निधीसाठीचा आराखडा वर्षभरापूर्वीच तयार करण्यात आला होता. मंजूर झालेल्या निधीतून शहरातील विविध विकास कामं लवकरच सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नंतर 14,30,00,000 इतका निधी आपली ही जी मुख्य प्रशासकीय इमारत आहे त्याच्यासाठी, त्यापैकी 4,80,00,000 हा निधी आपल्या या मुख्य प्रशासकीय इमारतीमधली जी कामं राहिलेली आहेत ती कामं करण्यासाठी, नंतर इथे ज्या सुविधा निर्माण करायच्या आहेत, मग आम्हाला जनरेटर असू दे, ज्या वेगवेगळ्या सुविधा इथे करायच्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा निधी प्राप्त झालेला आहे. आणि 7 कोटी निधी हा रत्नागिरी शहरातील ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळा सुस्थितीत करण्यासाठी, कारण अनेक शाळांमध्ये आता पाणी गळतं आहे किंवा वेगवेगळ्या सुविधा शाळांमध्ये देण्यासाठी साहेबांनी निधी प्राप्त करून दिला आहे, जेणेकरून आपल्या शहरातल्या मुलांना एक चांगल्या वातावरणामध्ये चांगलं शिक्षण घेता यावं या हेतूने हा निधी प्राप्त झालेला आहे. पानवलचं धरणाचं नुकतंच आपण परवा उद्घाटन केलेलं आहे आणि त्याची जी पाईपलाईन पुढे आपल्याला रत्नागिरीपर्यंत आणायची आहे त्यासाठी सुद्धा 75 लक्ष निधी लागणार होता. त्याचीही पूर्तता साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे आणि ही सगळी कामं लवकरच आता प्रस्तावित आम्ही जी केलेली होती ती मार्गी लागणार आहेत. यावेळी शहरातील मोकाट गुरं आणि उनाड कुत्र्यांच्या समस्येवरही त्यांनी भाष्य केलं. हा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिका प्रयत्नशील असून नागरिकांनीही सूचना आणि सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. आहे की रस्त्यावरची उनाड गुरे आणि कुत्रे, तर यासाठी आमचे कायम प्रयत्न चालू आहेत. गुरांना पकडण्यासाठी सुद्धा 4 वेळा आम्ही टेंडर काढलेलं आहे, पण ते कुणीच भरलेलं नाही आहे. त्यामुळे आज आम्ही आत्ता स्थायी समिती आमची झाली, सगळ्यांनी तातडीने निर्णय घेतलेला आहे की जो कोणी हे काम करण्यासाठी तयार आहे की ही गुरं पकडून त्यांची व्यवस्थित देखभाल करणारे आहेत त्यांनी पुढे यावं. आम्ही लगेच ते काम त्यांना द्यायला तयार आहोत. दरम्यान या 27 कोटींच्या निधीवरून महायुतीच्या स्थानिक राजकारणात श्रेयवादाची धुसफूस सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विकासाच्या निधीपेक्षा आता या कामाचं राजकीय श्रेय कोणाला मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
27 कोटींच्या निधीमुळे रत्नागिरीच्या विकास कामांना वेग मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र विकासासोबतच श्रेयवादाचं राजकारणही तापण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात या वादाला कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जाकीमिऱ्या, भाटीमिऱ्या आणि परिसरातील ग्रामस्थांनी मंगळवारी महावितरणच्या रत्नागिरी कार्यालयावर धडक मोर्चा काढत ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट आणि अर्धवट वीज कामाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या मोर्चात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. घोषणाबाजीनं महावितरण कार्यालय परिसर दणाणून गेला. आमच्या मागण्या मान्य करा. अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे मेरा ग्रामस्थ एक छत्तीसचा, अरे मेरा ग्रामस्थ एक छत्तीसचा आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. अरे कोण कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण ग्रामस्थांनी आरोप केला की महावितरणच्या ठेकेदारांनी भूमिगत विद्युत वाहिनीचं काम निकृष्ट दर्जाचं केलं असून अनेक ठिकाणी काम अर्धवट अवस्थेत सोडलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नमस्कार, माझं नाव आकांक्षा निलेश कीर, मीरा सरपंच आहे. 2023 पासून आम्ही ह्या लढ्याला सुरुवात केलेली आहे. आता 2026 आले तरी आमच्या मागण्या काय पूर्ण होत नाहीये. जुने डीपी, परत डीपीमुळे अन्न जनावर मेले. आता फक्त महावितरणवाले माणूस मरतं का ते हे वाट बघतात. म्हणूनच सांगतो आमच्या मागण्या पुरा करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. म्हणून हा धडक मोर्चा आलेला आहे MSEB वर. आम्ही आमच्या मागण्या होईपर्यंत आज आम्ही इथेच बसून राहणार. हा पूर्ण अजून गाव येणार आहे, त्यांना हे मागण्या पूर्ण करायलाच पाहिजे. आणि आमच्या होती ती पहिली स्ट्रीट लाईट पुन्हा चालू करून द्यावी त्यांनी. यावेळी चक्रीवादळ योजनेअंतर्गत महावितरणने केलेल्या कामांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी ही मागणी आंदोलकांनी केली. काम निकृष्ट दर्जाचं आणि अपूर्ण आढळलं तर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करायची. कायदा बरोबर आहे ना पंचायतीचा? होय होय. आम्ही आमच्या पंचायतीतर्फे सही शिक्क्यानिशी तुम्हाला लेटर देणार आणि तुमच्याकडून पण आम्हाला माहिती पाहिजे त्या यांचं पेमेंट कुठच्या कुठच्या टप्प्यात आम्हाला त्यांना दिलेलं आहे याची माहिती तुम्ही येताना 2 दिवसात घेऊन या. ठीक आहे. ओके. पण आम्हाला समजा आम्ही अशिक्षित आहोत, आम्हाला समजेल ह्या हिशोबात आणा. मराठीत तुम्हाला. ओके. आता काय करायचं, निवेदन देऊन जाऊया काय? मॅडम, मोर्चेकऱ्यांशी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी चर्चा केली. संबंधित कामांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी काही दिवसांचा अवधी देण्याची विनंती त्यांनी केली. तसंच नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मोर्चा मागे घेतला. कोकणातील भातशेतीवर पुन्हा एकदा संकटाचं सावट निर्माण झालंय. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे भात लावणी केलेली रोपं आता पाण्याअभावी सुकू लागली आहेत. विशेषतः कातळ जमिनीवरील शेतीमध्ये पाण्याचा साठा नसल्यानं भाताची कोवळी रोपं पिवळी पडत असून शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. यंदा पावसाच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या सरींमुळे अनेक शेतकऱ्यांनी भात लावणी पूर्ण केली. मात्र त्यानंतर पावसानं अचानक ओढ दिल्यानं शेतातील पाणी आटू लागले. परिणामी लावणी केलेली रोपं करपू लागली असून उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कोकणातील बहुतांश भातशेती ही पावसावर अवलंबून आहे. विशेषतः कातळ जमिनीत पाणी टिकून राहत नसल्यानं सातत्यानं पाऊस पडणं आवश्यक असतं.
मात्र सध्या पावसाचा पूर्णपणे खंड पडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान पुढील 2 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर अनेक ठिकाणची भातरोपं वाचवणं कठीण होईल अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. हवामान खात्यानं 20 जुलैच्या सुमारास पावसाची शक्यता वर्तवली असून तोपर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्यानं कोकणातील शेतकरी आणखी चिंतेत सापडलाय. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवा, गावागावात आदर्श शाळा उभारा. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंतांचं शिक्षकांना आवाहन. रत्नागिरी नगर परिषदेला 27 कोटींचा निधी मंजूर तर महायुतीत श्रेयवादाची चर्चा सुरू. निकृष्ट वीज कामाविरोधात मिऱ्या ग्रामस्थांचा महावितरणवर धडक मोर्चा, केली चौकशीची मागणी. आणि पावसाने मारली दडी, भात रोपं सुकू लागली, शेतकऱ्यांची चिंता वाढली. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.